करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माईक दुःखाची जनती, नाही आदि अंत्य अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, लावे मना पिसे गोविंदाचे। एरती माईक दुःखाची जनती, नाही आदि अंत्य अवसान। तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरती माईक दुःखाची जनती, नाही आदि अंत्य अवसान। समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैवरहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास जयंती केली स्मरण। होय सकल विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण ते सद्गुरूचे। नमस्कार आता आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माईक दुःखाची जनती, नाही आदि अंत्य अवसान। विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग। जगतवंदनीय जगद्गुरु, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता आपल्या देहाची राख रांगोळी करणारे देवाचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। आणि या अभंगामधून खऱ्या अर्थानं मनुष्य जीवाला जर संसारामध्ये सुखी व्हायचं असेल तर सुखी होण्याकरता या जीवानं, या नरदेहानं इथं मृत्यू लोकात आल्यानंतर काय केलं याचं प्रतिपादन या अभंगामधून करतायत। सुखी व्हायचं ना या जीवाला, मग सुखी जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता एक देव आपला असा केला पाहिजे, आपला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा एक देव आपला असा केल्याशिवाय आपल्याला सुख नाही।
दुसऱ्या चरणात हो आई कबर महाराज संसार करायचा, हे बायकान पोरण पाहुणं रावळण हे कायम दुःख देणारे हो, येरती नाही ते दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. खऱ्या अर्थानं नाही आधी सुख देणारे ना नंतर सुख देणारे कोण? हे माईक पदार्थ नाही, हे आधी सुख देत नाही तर नंतरही सुख देत नाही, कायम दुःख देतात. मग महाराज आम्हाला एक देव आपलासा करायचा आहे, माईक पदार्थाच्या आम्ही नादाला लागणार नाही. मग नक्की कोणता देव एक करायचा आहे आणि एकाच देवाचं भजन करायचं आहे. ऐका महाराज म्हणले अविनाश करी आपली आईसे आणि लावी मना पिसे गोविंदाचे. हो जो भगवान परमात्मा अविनाशी स्वरूपाचा आहे त्या जो मनाला पिस लावून हो, विनाशी पदार्थाच्या तुम्ही नादी लागलात की कायम तुम्हाला दुःख भोगायला लागला. पण अविनाशी स्वरूपाचा तो भगवान परमात्मा आहे म्हणून त्याचं भजन करा म्हणजे संसारात तुम्हाला सुख मिळेल. हो आणि मग परत काय होईल तर तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम प्रकारची कीर्ती मागे राहत असते नाही तर काही बी केल्यावर उत्तम प्रकारची कीर्ती कशी मागे राहील महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं जर तुमची उत्तम प्रकारची कीर्ती जर माग ठेवायची असेल आणि माग आपण गेल्यानंतर लोकांनी जर आपलं नाव घ्यावं जर असं वाटत असेल त्याच्या करता एक देव आपलासा केला पाहिजे. विठाला असा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. खऱ्या अर्थानं ज्या निमित्तानं कीर्तन आहे त्याविषयी थोडं बोलण्याचं करतो. ऐका कैलासवासी स्वर्गवासी अर्जुन दत्तू ननवरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आज या ठिकाणी आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती सुमन अर्जुन ननवरे, त्याचबरोबर एक मुलगा आहे गणेश अर्जुन ननवरे, त्याचबरोबर एक कन्या आहे सौ सुवर्णा वामन भोंगळे, तसेच सोना नातवंडे. भला मोठा परिवार त्यांचा पाठीमाग शिल्लक आहे. 6 जण भाऊ आणि त्या भावापैकी 3 नंबरची आहेत आणि त्यांचं जाणं गेल्या वर्षी झालेलं आहे. आणि या ननवरे परिवारावरती दुःख पसरलेलं आहे आणि या दुःखामधून निवृत्त होऊन खऱ्या अर्थानं होण्याकरता आणि तुम्ही काय म्हणायचं त्यांना नाना आबा दादा तात्या आबांना जाऊन बरोबर 1 वर्ष झाले आणि आबांना आज पुढे चांगली गती प्राप्त व्हावी आणि भगवान परमात्म्यानं त्यांना पायाजवळ जागा द्यावी याच्या करता हे श्राद्धाचं नियोजन आहे. विठाला का करायचं श्राद्ध? जास्त पैसे झाले म्हणून करायचं का? नाही, जास्त पैसे झाले म्हणून वर्ष श्राद्ध करायचं नाही. मग कशा करता करायचं? का पाहुणे रावळे बरेच दिवस झाले घरी आले नाहीत म्हणून करायचं नाही. कशा करताय? ऐका, श्राद्ध आपल्या मायबापाचं आपले मायबाप गेल्यानंतर केलं पाहिजे आणि जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा वाढदिवस केला पाहिजे. 4 पंक्ती त्यांच्या करता दारात टाकल्या पाहिजे आणि गेल्यानंतर श्राद्ध केलं पाहिजे. का? गेल्यानंतर माई बापाच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायला मिळणार नाही देवा घरी गेल्यानंतर. कारण त्यांच्याकरता तुम्ही काय केलं हे त्यांना पाहायला मिळणार नाही. त्यांना पाहायला मिळेल पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण जोपर्यंत ते जिवंत आहेत आणि त्यांच्या जिवंत असण्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्ही जर त्यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा केला, त्याच्या निमित्त कीर्तन भजन अन्नदान जर केलं तर त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद पाहायला मिळेल. तो आनंद पाहायचा असेल तर त्याच्याकरता त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा करणं गरजेचं आहे. विठाला काय करायचं श्राद्ध? ऐका, श्राद्ध प्रत्येकानं केलं पाहिजे. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो केलं पाहिजे. का? जर श्राद्ध नाही केलं तर महाराज लोकांचं काही जात नाही, पाहुण्या रोवळ्यांचं काही जात नाही. पण खऱ्या अर्थानं ज्या माई बापानं आपल्याला जन्म दिला, ज्या माई बापानं आपल्याला जन्म दिला त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता
मग श्राद्ध घातल्यानंतर ऋणातून मुक्त होत आहे का? नाही नाही महाराज. त्यांना जर चांगली गती प्राप्त करून दिली तर आपण ऋणातून मुक्त होतोय. मग त्याच्या करता हे श्राद्ध घालायला. पिंड पदावारी दिला फुलिये करी माझे झाले गयावर जाना विठ्ठल पितरा फिरून पिंड पदावारी दिला फुलिये करी माझे झाले गयावर जाना ऋणामधून मुक्त होण्याकरता पिंडदान हे श्राद्ध महाराज केलं पाहिजे. हो. मग श्राद्ध करायचं म्हणजे नक्की कसं? ऐका ऐका. आता काही लोकांचा समज आहे की श्राद्ध म्हणजे कीर्तन ठेवलं आणि पंगत उठवली म्हणजे श्राद्ध झालं. याला श्राद्ध म्हणत नाही. ऐका, श्राद्ध कोणतं आहे? जे घरामध्ये सकाळी काकांनी येऊन जो विधी केला, पितरांची शांती केली, त्याला म्हणायचं श्राद्ध. मग महाराज ते श्राद्ध आहे. मग हे काय? हो, सरळ सरळ प्रश्न आहे का नाही? मग कीर्तन कशा करतात? ऐका, अर्थार्थी वर्ष श्राद्ध आणि कीर्तनाचा काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही. पण कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथं ज्ञानदान घडतं. चांगल्या 4 गोष्टी ऐकायला लोकांना मिळतात. हो, एक झालं ज्ञानदान. इथं कीर्तनामध्ये मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडतं. कशानं? या कीर्तनाच्या माध्यमातून. आणि कीर्तन झाल्यानंतर इथं महाप्रसाद आहे. मी आवर्जून महाप्रसाद म्हणतोय, याची नोंद घ्या. काल्यात बाया पिशवीमध्ये भरून नेतात बांधून, आणि वर्ष श्राद्धाचं खाल्लं ते म्हणतात महाराज आजारी पडतोय. ताटवाल्या बाया ध्यानात घ्या. मी कुठल्या विरोध पार्टीचा माणूस नाही, आता राजकारण लागले, पण ध्यानात घ्या. वर्ष श्राद्धाचं खाल्ल्यानंतर काहीच होत नाही. आणि जर कुणाला काही झालं तर माझं जाताना कार्ड घेऊन जा. पहिली सर्दी वगैरे आलेली नसावी, नाही तर माझ्या अंगलूट येईल पुन्हा. ऐका, श्राद्धाचं खाल्ल्यानं आजारी पडत नाही. या अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका की श्राद्धाचं खाल्ल्यानंतर आजारी पडतंय. ऐका, हो, काल्याला किराणा बाजार कुठं असतो? शाळगावात, गोतोंडीतून 54 वर काला असतो ना आपल्या इथं सावता महाराजांच्या मंदिरात. तिथं बाजार इथला, आचारी इथला, तिथं कीर्तन असतं, इथं कीर्तन, इथला बाजार इथनच आणलाय, आचारी इथला, सगळे इथलं, इथं बी कीर्तन आहे. मग इथल्या अन्नाला दोष लागला कुठनं काय कळना मला. पवित्र हरि कीर्तनी भोजन हरि कीर्तनी भोजन हरि कीर्तनी भोजन हे पवित्र हरि कीर्तनी भोजन हरि कीर्तनी भोजन हरि कीर्तनी भोजन. इथलं अन्न पवित्र आहे म्हणून काय केलं पाहिजे? जेवण करून जायचं. मग महाराज, अहो हे पित्राचं अन्न असतंय. पित्राचं अन्न वेगळं, तो पिंड वेगळा असतो. आणि तो का काय सकाळी काकांनी दिलेला आहे. इथं जे पित्रान करता अन्न आहे हे वेगळ्या पद्धतीचं असतंय. आणि हे अन्न जे तयार केले हे आपल्या करताय का? एवढा धावपळीत तुम्ही या ठिकाणी आलात ना, मग विनमुख होता कामा नये, तसंच जाता कामा नये. म्हणून त्याच्या करता हे केलेलं अन्न. म्हणून
महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही आणि जे जे न घेता जातील ते उपाशी जातील. आम्हाला काय करायचंय? हो, एक लक्षात घ्या, महाप्रसाद घेतला पाहिजे. हो, काहीच होत नसतं महाराज, श्राद्धाचं खाल्लं पाहिजे. आलं लक्षात महाराज? ज्ञानदान झालं, अन्नदान झालं, पुन्हा कीर्तन भजन झालं, पुन्हा काय, पुन्हा वस्त्रदान आहे. ही अनेक प्रकारची दानं या ठिकाणी वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने केली जातात आणि हे दुसऱ्या निमित्तानं बी होतात. पण हे दान केलेलं तुमच्या संसारात याचं पुण्य मिळत नाही. पण जे कोणी आपले आई वडील गेले असतील ना, त्यांना चांगली गती मिळवण्याकरता आणि त्यांचं पुण्य वाढवण्याकरता करायचं ते श्राद्ध आहे महाराज. विठाला लेकरांनी महिन्याला पिंडदान केला, तिथं पुण्य साठतं, तिथं त्या पितरांना खायला मिळतं. आता शिकलेली लोक म्हणतात महाराज इथं पिंडदान दिलं, तिथं कुठं त्या पितरांना मिळत असते काय? कुठं गेला आत्मान काय कुणाला माहिती आहे का? तिथं कुठं पिंडदान मिळतो का? ही महाराज लोकांचा धंदा झाला. आता ही धंदा आहे का? काही लोक म्हणतात महाराज हा धंदा नाही. एक लक्षात घ्या, इथं पिंडदान केलं तिथं देवा त्या पितरांना खायला भेटते. मग महाराज महिन्याला पिंडदान का करतात? पितरांना काय महिन्याला जेवण लागतं का? नाही. ऐका, आपला एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस असतो. म्हणजे आपण महिन्याला पिंडदान केला की त्यांना रोज खायला भेटते. म्हणून करायचे ते पिंडदान. आणि जर नाही केलं तर जे निहणारे बरोबर आहेत का ते खऱ्या अर्थाने असं चापकानी सबक देत असतात. एवढं लेकरांसाठी केलं, महिन्याला पिंडदान घालत नाही, तुला उपाशी जावं लागले. मग पितरांना मार देत नेलं जातं, आई वडिलांना मार देत नेलं जातं. म्हणून पिंडदान करावं लागतं. 12व्या पिंडाला येतं ते श्राद्ध. मग हे एवढ्या पंक्ती घातल्या, ही ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, ही अनेक प्रकारची दानं घडली की या ठिकाणी त्यांचं पुण्य वाढतं. काही चांगलं वाईट कर्म केलंय हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हे आई वडील गेल्यापासून 1 वर्षापर्यंत जे काही पुण्य त्यांच्या लेकरांनी त्यांच्या करता केलेले, हे दोन्ही एकत्र केलं जातं आणि आजच्या दिवशी त्यांना न्याय दिला जातो. गरुड पुराण असं सांगतं की जे पित्र आपले आई वडील गेलेले ते आज श्राद्धाच्या दिवशी सकाळी इथे येतात. आपल्या लेकरानं काय काय आपल्या करता केले हे पाहत असतात. आता काही लोकांची मनस्थिती वेगळी आहे. काही कायला 3-4 मुलं असतात. मग महाराज आम्ही विभक्त झालो, श्राद्ध कोणी घालायचं? ऐका, पितर म्हणजे आई वडील जर देवाघरी गेले असतील तर येत असताना पहिल्यांदा अधिकाराप्रमाणे थोरल्याच्या घरी पहिल्यांदा येतात. जर त्यांनी नाही त्या ठिकाणी पिंडदान दिला, भोजन दिलं, तर दुसऱ्याच्या घरी, तिसऱ्याच्या घरी, चौथ्याच्या घरी, महाराज पोरच नसतील तर पुरींच्या घरी. महाराज पोरं बी नसतील आणि पुरी बी नसतील तर पित्र कुठं जातात? हो, भावांच्या. ऐका, या असा त्याचा क्रम आहे. आणि येताना सगळे बरोबर येतात. टीम जेवढी न्यायला आली तेवढी येताना बी घेऊन येतात. विठाला म्हणून महाराज मग श्राद्ध नाही घातल्यावर काय होतंय? ऐका, श्राद्ध जर नाही घातलं तर खऱ्या अर्थानं संसारामध्ये तुम्हाला दुःख भोगावं लागतं. आई वडील गेल्यानंतर घरामध्ये जर लहान लहान लेकर, म्हणजे आई वडिला करता आपण लहानच असतो कितीही मोठ्याला झालं, जर खऱ्या अर्थानं व्यसन करत असतील ना तर त्या ठिकाणी पित्र काय करतात? छाती बडवून घेतात महाराज आणि शाप देतात.
संसारामध्ये व्यसन केल्यानंतर मग महाराज आम्ही व्यसन करायचंच नाही का? नाही बाबा हो, करायचंच नाही. हो, आता एखाद्या व्यक्तीला आपण म्हणलं ना, महाराज कीर्तनाला गेले, वा वा तुम्हाला कीर्तनाची लई गोडी आहे, तुम्ही काय करा, एवढ्या दिवस झाले तुम्ही कीर्तन ऐकता, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, देवाचं भजन करा, हो पुण्य मिळते, हो सद्गती प्राप्त होईल, पुढं देव पायाजवळ जागा. लोक म्हणतात कशाचं काय देवाला लगे 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 साडमणी ते रुदले लागे साडमणी ते रुदले लागे देवाला लगे देवाला लगे देवाला लगे देवाला लगे जेवढं आपण महाराजांचं कौतुक करावं तेवढं थोडे. महाराज आपल्या भागाचं वैभव आहे ते, एवढं सोपं नाही. अहो काही काय आमचं बी पाठ नसतंय, पण जे नाही ते महाराजांचं पाठ असतं. गप्प बसावं लागतंय, पुन्हा काय करायचं महाराज. हो त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजायच्या. वा 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 वा. खऱ्या अर्थाने एखाद्याला म्हणलं ना महाराज अहो माळ घाला माळ, ते म्हणते काय महाराज माळ घालायची, म्हातारा आता 60 वर्ष वय झालं, जे नाही ते खाल्लंय महाराज आम्ही, जे नाही ते आम्ही पिलोय, आता कशा करता माळ घालायची. एक लक्षात घ्या, मोठ्या माऊलींच्या मुखातून एक व्हिडिओ ऐकला मी परवा दिवशी. ऐका माऊली काय म्हणले माहितीये का, अहो माळ कशा करता घालायची. ऐका 60 वर्ष होईपर्यंत जे नाही ते खाल्लं, जे नाही ते पेलो, त्याच्या करता तर माळ घालायची ना, त्याच्यावर पांघरून घालण्याकरता आणि देह शुद्ध करण्याकरता माळ घालायची. जे नाही ते केलं त्याच्या करता महाराज. हो नाही तर पुण्य असल्यावर माळ घालायची काय गरज आहे. नाही ते केलं कुठाना म्हणून तर माळ घालायची नाही, देह पवित्र करून घ्यायचं. हो अहो एवढं महाराज आपलं नशीब चांगले ते आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, संतांच्या भूमीत जन्माला आलो. हो इथं असा इतिहास आहे की काही काहींनी महाराज ज्यांचा अभंग घेतलाय सदैव वैकुंठाला निघून गेलेत महाराज, देहच घेऊन गेले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले प्रयाण काळी देव विमान पाठविले कलिजा काला माझी अद्भुत वर्तविले माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन या निज धामा गेले मानव देव घेऊन या निज धामा गेले निरामने सकल तंत्र तुषविले निरामने सकल तंत्र तुषविले निरामने सकल तंत्र तुषविले निरामने सकल तंत्र जय जयाजी सद्गुरु स्वामी तुपया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुपया दातारा तुपया दातारा तुपया दातारा तुपया दातारा ज्या तुकाराम महाराजांना विमान यांना जर सहकार्य केलं नसतं, इकडे सुनील मामा पण आहेत है का. आता जिथं लय अवघड काम आहे कुणाचं नाव, सगळ्यांचं सहकार्य आहे महाराजांना. हो खऱ्या अर्थाने यांना जर सहकार्य केलं नसतं, आता ह्यांना काय माझं अभंग पाठ करून घेतलं, पण पडत्या काळात सहकार्य करणं, हा चांगलं जमतंय चांगलं जमतंय कर कर कसं का असं ना चांगलं जमतंय कर, असं म्हणत म्हणत 4 वर्ष झाली. हो
आणि कसं कसं पुढे आणलंय महाराज हो कसं हो कसं आपल्या माणसाला सहकार्य केलं पाहिजे आणि जर नाही केलं तर अधोगती आपली होत असते एकट्याची होत नाही यांना सगळ्यांना सहकार्य केलं म्हणून आज महाराज म्हणून इथं उभा आहे आणि इथंच नाही आता एरिया वाढलाय आपल्याला कशामुळे आपल्या माणसाला मोठं करा आणि जर आपल्या माणसाला मोठं केलं तर आपली माणसं आपल्याला सहकार्य करतात 50% तेल वड्याचा वाटा आहे म्हणाय हरकत नाही विठाला 50% तेल वड्याचा वाटा आहे आता 1-2 बोटा मजण्याची सोडली तर काय अडचण नाही महाराज हो पण आहे वाटा चांगल्या पद्धतीचा आणि आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे हो आपल्या माणसाला काही झालं तर बाहेरची माणसं येत नाहीत फोन केलं तरी येत नाही पण आपल्या माणसाला कळसतोर आपली माणसं येतात का नाही खरं सांगा मला येतात का नाही आपली माणसं मग आपल्या माणसाला मोठं करा ही संतांची पवित्र भूमी आहे आणि इथं जन्म मिळाला हो पण जन्म मिळालाय महाराज पण इथं संसारात आल्यापासून आम्हाला कायम दुःख इथं एक लक्षात घ्या तुम्ही आम्ही मृत्यू लोकात आलो ना हो इथं काही बी करा इथं दुःखच भोगावं लागतं का तर संसार हा दुःखानेच भरले दुःख बांधव दुःख असतानाच दुःखानं भरलेलं आहे महाराज इथं काही बी करा हो 10 एकर डाळिंब लावा नाही तर 50 एकर पेरू लावा होय मामा खरे का संसारात दुःखच आहे महाराज हो कुणी बी हात वर करा महाराज आपलं 1 नंबर चाललंय मी सगळ्यात जास्त सुखी सुखी संसारात कुणीच नाही ही दुःखानं भरलेला संसार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही किती बी महाराज मग कुणी बी पाहुण्याने किती बी पैसे उष्ण देऊ द्या तरी बी संसारात महाराज दुःखच आहे हो एक दृष्टांत सांगतो लक्षात येईल कृष्ण भगवान परमात्माने अर्जुन रस्त्याने चालले तर रस्त्याने एक भिकारी दिसला आणि त्या भिकाऱ्याला पाहून अर्जुनाला दया आली अर्जुन म्हणले भिकारी रस्त्यावर बसला त्याला म्हणले ओठ किती वर्ष झालं तू भीक मागतोस म्हणले लहानपणीच आई वडील गेले आणि तेव्हापासून भीक मागतोय आज 50-55 वर्ष झालं मी भीक मागतो अर्जुनाला दया आली अर्जुनाने काय केलं महाराज खिशात हात घातला जेवढ्या काही हातामध्ये मोहरा येते तेवढ्या मोहरा घेतल्या आणि भिकाऱ्याच्या हातात हे म्हणले हे या मोहरा कितीतरी कोटीचा आहे आता तू भिकारी राहिला नाही आता तू श्रीमंत झाला भिकारी निघाला हे दोघं निघून गेले भगवान परमात्मा अर्जुन निघून गेले
भिकारी घरी निघाला आणि घरी निघत असताना विचार केला मनामध्ये, आता ज्या मोहरा दिल्या त्या विकणार आणि माझ्या करता टोलेजंग बंगला बांधणार, बायको करता चांगली गाडी घेणार, हो मस्त पैकी आता संसार करणार, असा डोक्यात विचार आला की पाठीमागून चोराने धरला की जे काही हिरे दिलेले होते हिसकावून घेतले, चोर निघून गेला. आता कसा राहिला? कुण्या दिलं हिर? अर्जुनाने दिलं होतं, एवढ्या कोटीची संपत्ती दिली होती, धरला होता, गेले हिरे घेऊन. आता कसा झाला? भिकारी झाला. पुन्हा भीक मागत बसला, त्यांची फिरी पुन्हा महागारी आली. एवढं हिरे दिलं तरी बी अजून तो भिकत मागतोय. वृत्तांत सांगितलं. असं घरी निघालो की तिथं चोर आला आणि चोराने चोरी केली आणि मी भिकारी खाल्ली. अर्जुनाला पुन्हा दया आली. अर्जुनाने एक बडा मोठा हिरा दिला, कितीतरी कोटीचा हिरा होता. हिरा दिला. आता ही व्यवस्थित घे म्हणले, आता इथं कोण नाही आपल्याला पाहत नाही, आता व्यवस्थित घरी नाही आणि याच्यावर तो श्रीमंत हो, तो भिकारी राहणार नाही. हिरा हातात घेतला, किशात ठेवला, लग बगीनं घरी गेला. ते तिथंच थांबली होती. भगवान परमात्मा अर्जुन निघून गेले, घरी गेला. जुना माठ थोडकला, कपाट नव्हतं, भिकारी होता, झोपडी होती साधी. सक्राती असतात का? सक्रातीपेक्षा थोडा मोठा माठ, पाण्याचा दोघापुरताच पाणी लागत होतं, तेवढाच माठ. त्या माठात तो हिरा ठेवला. कुठं? घरी. आणि गावात गेला. कशा करता? शोध लावायचा, हिरा विकायचा आणि कोण घेतोय, कोण याला वाली आली खऱ्या अर्थानं पैसे देणे. गावात बायकोने काय केलं? बऱ्याच दिवस झाला आता आपल्या घरी श्रीमंती आली, नवऱ्याने सांगितलं, माठ तो घेतला आणि नदीवरती गेली. कशा करता? दोन्या करता पाण्यात. आणि जसा माठात बुडवला तसा त्यातला तो हिरा पाण्यात गेला. माठ घेऊन भरून ती घरी आली. तो भिकारी घरी आला, पाहतो तर काय, माठ तर बायकोने भरून ठेवला. याच्यात हिरा होता, कुठे गेला? आता मला काय माहिती म्हणली याच्यात हिरा होता. मी नदीवर गेले, तुहून आणला माठ भरून. नदीवर शोधाशोध सुरू झाली. हिरा सापडला नाही, सापडला. पुन्हा दुसऱ्या दिवशी काय झाला? भिकारीच झाला. पुन्हा भीक मागायला लागला रस्त्यावर. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा अर्जुन त्या ठिकाणी आले. एकदा हिरे दिले, विकत मागत होता. भल्या मोठ्या किमतीचा हिरा दिला तरी बी विकत मागतोय. मग आता अर्जुन म्हणला, आता हो तुझं पापच लय असेल गड्या, ही तुला काय मिळ लागला. पण भगवान परमात्मा हसला आणि भगवान परमात्म्याने हसून फक्त महाराज 2 रुपये काढले, रुपयाची 2 नाणी काढली आणि त्या भिकाऱ्याच्या हातात दिली. बघा, 2 नाणी दिली, हातात घेतली आणि घरी निघाला. आता म्हणला अर्जुन म्हणला, एवढं देऊन ह्याला काय झालं नाही आणि हे 2 रुपयाने देवाच्या काय होणार आहे? 2 रुपये घेऊन रस्त्यानं चालत चालला. एका टोकरीत मास घेऊन एक मासवाले चाललं होतं. त्यानं पाहिलं त्या टोकरीत एक मासा तडफड दादा हा भिकाऱ्याने थांबवलं आणि म्हणले, मासा एक तडफड करतोय, जिवंत मी काय आणले तसा देणार? आता त्याला पाण्यात सोडून दे, जीव तर मरतोय. नाही म्हणला, विकत घ्यावं लागेल. मग 2 पैसे जवळ, 2 रुपये. ते म्हणले, हे 2 रुपये घे आणि तो मासा मला. मासा घेतला, 2 रुपयाला तो मासा विकत घेतला. आणि 2 रुपयाला मासा विकत गेल्यानंतर तो नदीत सोडण्याकरता गेला. का? मासा अजून जिवंत सोडण्याकरता गेला. वा, आणि जेवढ्या वेळात तो नदीत सोडणार त्याच क्षणी माशानं उलटी काढली आणि जो हिरा गिळला होता का नदीत सोडलेला, तो त्याच्या हातात दिला. हातात आला हिरा, हातात आला. तो मासा पाण्यात निघून गेला. मासा पाण्यात निघून गेला. वा 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 वा. आणि मोठ्यानं तो भिकारी आरडला, वा, पाहिलं गड्या म्हणला देवाची करणी. आणि तेवढ्यात ज्या चोरानं हिरं पळवून नेलं होतं तो माग होता. त्याला वाटलं आता ह्यानं पाहिलंय आपल्याला. ते हिरे बी त्याला आणून दिले, हिरा आणून दिलं. पण कशामुळं? इथं विचार कोणाचा केला?
माशाला जिवंत राहता यावं त्याच्याकरता खर्च केला, दुसऱ्याचा विचार केला, हा पुन्हा श्रीमंत झाला. म्हणून एक लक्षात घ्या, कवर आपण पोटावर डाळ वळल्यावर मोठं होऊ नाही, नाही असं अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, आपोआप महाराज मोठं होत असतंय. मोठं होऊ म्हणायची गरज नाही. याच्याकरता हे अन्नदान आहे. दुसऱ्याचा विचार केला की आपण मोठं झालो म्हणून समजायचं. इथं बँकेत पैसे ठेवले की महाराज त्याला मुंग्या लागणार, मुंग्या लागणार. कुठं दान धर्म करायचं नाही, पुण्यात घालायचं नाही, असं कुठं मोठं होत असतं. म्हणून जर संसारात सुखी व्हायचं असेल तर दान धर्म करा. पहिला विठाला 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 विठाला. दुसरा मुद्दा, संसारात महाराज दुःख आहे. मग या दुःखापासून आम्हाला निवृत्त व्हायचं. सुखासाठी आमची तळमळ चालली. नामदेव महाराज म्हणले तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्ही पंढरपूरची वारी करा. सुख लागी करी तळमळ, सुख लागी करी तळमळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघातीची करू जन्म जन्मीचे दुःख विसर. तरी तू पंढरीची जाय एक वेळ, इथं संसारात तुम्हाला सुख पाहिजे ना, मग त्याच्याकरता तुम्ही काय करा, पंढरपूरची वारी. हो, सुखा लागी करीशी तळमळ आणि तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी आणि जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. जम्बू या दीपमाधी एक पंढरपूर गावा, जम्बू या दीपमाधी एक पंढरपूर गावा, जम्बू या दीपमाधी एक पंढरपूर गावा, जम्बू या दीपमाधी एक पंढरपूर गावे. ओ धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. ओ चला 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 जाऊ तया तया, काही भोजन मागाया, काही भोजन मागाया. ओ विठोबाचा धर्म लागो, त्याचे चरणी दर्शन लागो, विठोबाचा धर्म लागो, त्याचे चरणी दर्शन लागो, विठोबाचा धर्म लागो, त्याचे चरणी दर्शन लागो, विठोबाचा धर्म लागो, त्याचे चरणी दर्शन लागो. टाळी वाजवा. असं वाटायला लागलंय की पंढरपुरात दरबारातच कीर्तन चालू आहे का काय, असं वातावरण झालं. आणि हे वातावरण कोणाच्याही दारात होत नाही. हा, जी भाग्यवान लोक आहेत ना, भाग्यवंता गगनी भजन कीर्तन, भाग्यवंता गगनी भजन पूजन, भाग्यवंता गगनी भजन पूजन, भाग्यवंता गगनी भजन पूजन. त्याची वाट
तर एवढा मेळ होणं एवढं सोपं नाही. इथं प्रत्येक गावातला एक एक माणूस आहे. एवढं सोपं नाही. इथं गावातल्याच्या घरी येणार आहे. असं होतं महाराज. आणि काय त्याच्यात जायचंय तेव्हा? इथं किती गावचे लोक आलेत महाराज. हे भाग्यवंता घरी घडतं. ऐका महाराज, तुम्ही म्हणतात सुखा करता पंढरपूरला गेलो पाहिजे. आम्ही गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, आम्ही पंढरपूरला जातो, मग आम्हाला सुख का भेटत नाही? ऐका ऐका नाही. आता माळकऱ्याचं म्हणणं सरळ सरळ नाव म्हणा. नामदेव महाराज म्हणतात सुखा लागी करीशी तळमळ आणि तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. अहो आम्ही तर महिन्याला पंढरपूरला जातो, मग आम्हाला सुख का भेटत नाही? ऐका, तेवढा भाऊ आपला देवावर नाही. ऐका, एकादश असली तरी वाटण म्हणते फुटाणा घे, हरभरा घे, किडीच घे, सफरचंदच घे. हो, तेवढा देवा भाऊ आहे, तेवढा देवा भाऊ. हो महाराज, आमच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. आम्ही पांडुरंग परमात्म्याचं भजन सोडून दुसरं काहीच करीत नाही, तरी बी आम्हाला संसारात सुख नाही. मग नामदेव महाराजांचं प्रमाण चुकीचं आहे का? नाही नाही, नामदेव महाराजांचं प्रमाण बरोबर आहे. पण जसं नामदेव महाराजांनी सांगितलं तसं आपण जात नाही. एक लक्षात घ्या. नुसतं एका देवावर श्रद्धा ठेवली का? आता ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच बी बघा तुम्ही. गडीभर मोबाईल बाई आता नका बघू, घरी गेल्यावर बघा. आज कोणवार आहे? कोणवार आहे? आज सगळ्यांना सुट्टी, लेकर दिसायला लागले. कुठे कोणवार आहे? रविवार. आज घरी गेल्या गेल्या फक्त एक बघायचं, नुसता स्टेटस बघायचा. आज तुमचा माळकऱ्याचाच बघा. कुणाचं? खंडोबाच असणार बघा. हो, स्टेटसला. हो, इकडून तिकडून गोड्या देव केलं की हा खंडोबा चित्र. एवढ्या उभं बसत नाही. माळकऱ्यात सांगतोय आम्ही, बाकीचं जाऊ द्या. हो, आणि सोमवार आला की पुन्हा कैलासीचा देव बोला चक्रवर्ती, कैलासीचा देव बोला चक्रवर्ती, कैलासीचा देव बोला चक्रवर्ती, कैलासीचा देव बोला चक्रवर्ती. पार्वतीचा पाती योगी राजा, पार्वतीचा पाती योगी राजा. दयाची माई माझे दंडवत, दयाची माई माझे दंडवत, दयाची माई माझे दंडवत, दयाची माई माझे दंडवत, माझे दंडवत, माझे दंडवत. खंडोबा उगा बसले नाही. सोमवार आला की पुन्हा महादेवाचा स्टेटस. नंदीवरून महादेव डमरून हिंडले की हातात मस्त महादेवाचा स्टेटस. हो, रोज देव एक बदलायला लागलाय महाराज. आणि त्यातली त्यात मंगळवारचं तर नावच अनादि निर्गुण प्रगटनी भवानी, प्रगटनी भवानी, महिषासुर मर्दना लागणे, विविध नामती करवय घाडणी, विविध नामती करवय घाडणी, भंडारागती तू गावती निर्माण
जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे जोगवा मागे जोगवा मागे तुम्ही म्हणताल का हे आपलं बी चांगलं आहे की आपला आपल्यावर विश्वास नाही ह्याने का अडचणीत आलोय आपण विठाला त्याला काय येतं तेव्हा मग तू 30,000चा आनंद हे किशाला टच लावून आम्हाला काय करायचं त्याचं विठाला खऱ्या अर्थानं महाराज मंगळवार आले की देवीची भक्ती हो बुधवार आला की पांडुरंग परमात्म्याची भक्ती गुरुवार आला की महाराज 3 शिरे 6 हो, थांबतच नाही हो शुक्रवार आला की महाराज संतोषी मातेची भक्ती देवीची पूजा महाराज एवढ्यावर थांबत नाही वारागणी देव बदलतोय शनिवार आला की महाराज पुन्हा हे दुःख बाबा मारुती हे दुःख बाबा मारुती सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बाबा पवन सुत विनती बाबा पवन सुत विनती बारोबार पवन सुत विनती दुखिया तुम बाग विदाता कागज मारे कदले मेरा उदार पवन सुत विनती बारोबार पवन सुत विनती शनिवार आला की महाराज नुसता स्टेटस नाही ठेवत पहाटच उठते मारुतीला जाते हनुमंतरायाला जाते ती मग हारण नारळ बुकान ते बुका नाही गुलाल अक्षदा पुढं एकदा अक्षदा पडल्या मारुतीला पुन्हा जातच नाही महाराज ही अशी आपली भक्ती आहे आणि महाराज म्हणतो वारागणी देव बदलला आणि संसारात सुख भेटत नाही असं कुठं महाराज सुख भेटत असतं का वारागणी देव बदलला त्याला एक भगवान परमात्मा आपला करावा लागल तरच सुख भेटते अभंगाचं पहिलं आपुला तो एक आप
एक देव आपला साकारा म्हणले महाराज. किती देव? एक देव. हो, वारागाने देव बदलायचा आहे. संसारात सुख पाहिजे ना, हो, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची, एका देवाचं भजन करायचं. आता इथं नाव सांगितलंय का? नाव देवाचं सांगितलेलं नाही. हो, फक्त काय सांगितलंय? आपला तो. आता तो हे काय? तो हे दूरदर्शीय सर्वनाम आहे. तो ती ते हे दूरदर्शीय सर्वनाम. हा ही हे समीपदर्शीय सर्वनाम आहे. हो, हा खऱ्या अर्थानं आपला तो. आता याचा अर्थ असा, देव आपला आहे पण आपल्या जवळ नाही. तो म्हणजे याचा अर्थ तो लांब. आपला तो एक देव करून घ्यावा. एक देव आपलासा करायचा आहे, जवळ नाही, लांब आहे, पण तो देव आपलासा करायचा आहे. एकदा देव आपलासा केला की संसारात सुख. हो, तेने विना जीवा सुख नाही, त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही. एक देव आपलासा केल्याशिवाय. हो, आपण कवर महाराज आता एक देव आपलासा करायचा, एक देव आपलासा करायचा. आलं लक्षात? हो, मग आम्ही एक देव आपलासा केला तर संसारात सुख भेटते, आणि नाही केला तर मग सुख नाही भेटत. हो, आपण फक्त संसाराला मिट्या मारायला लागलो. हो, आता इथं प्रत्येक जण माझ्या सहित आपलं तर कशाला दाखवून, हो, माझ्या सहित कशाच्या मागे लागलेला? धन 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 धन. कवर धन कमवतोय, निधन होस धन कमवतोय. हो, एकदा निधन झालं की धन बंद झालं, आणि पुन्हा ही महागचीच ह्याला वारी. हो, काय कायच्या दारात गेल्यानंतर वकील बोलवावा लागला. वडील गेल्यानंतर वकील बोलवावा लागलाय दारात. का? मागच्या इस्टेटीसाठी भांडणं लागली. एवढं कसं करता कमवून ठेवायचं? संगतने हाता येत नाही. हो, हा, खरं अर्थानं धन मिळवून कोट्यान कोटी सवय नाही रे लंगोटी. झालाय सिस्टीम गोड आहे, सगळं गोड आहे, पण एक देव आपलासा करायचा. एक देव आपलासा केला की महाराज संसारात सुख मिळते. पैशाच्या मागे लागायचं नाही. आता बरीच लोक म्हणतात महाराज आता पैशाचं जाऊ द्या, पण आमच्यावर बायको प्रेम करते ना. तुम्ही येड्या हो, डोक्यातून काढून टाका बायको तुमच्यावर प्रेम करते म्हणून. हो, ही मला आलेला अनुभव आहे. हो, ऐका ना किरण, खरं सांगायचं, खरं सांगायचं. किरण माझ्या बरोबर असतो सारखं. मामा बी असते दादा, मामा खरं सांगायचं. अहो का बाया नीट बोलतात का काय? महाराजाला बी सुट्टी नाही, महाराज असला तरी. हो, ऐका आता खरं सांगायचं, मृदंगाच्या खरं सांगायचं. तुमची बायको कीर्तन वाजवून गेल्यानंतर, करून गेल्यानंतर घरी गेल्यावर काय म्हणते? थापा मारो म्हणती का नाही? पक्वाजाची बायको म्हणते थापा मारू. आता इथं गायकांची तर काय सुटती काय? हो, गायन करून गेलं की म्हणा अशी चाल म्हणली ना. काय म्हणते? आगला महाराज काय म्हणते बायको? सांगणार नाही का? माहिती तुम्ही किती चालीची. अहो तुमच्या गंधाला बोलले हो, बाकीच काय? कुणाचीच बायको सोडत नाही. हो, शिक्षकाची. हो सर, खरं सांगतो मी, आता राग येऊन देऊ. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात फोबाड. सोडीत कुणाचीच नाही. हो, तुम्हाला सगळ्याच नाव घ्यायला. वकिलाची, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावतो. सोडीत कुणाची नाही. महाराजाला तर सोडती काय महाराजाची बायको? अशी गाडी वाजली की बाया म्हणते हो आलं बाया कीर्तन. आता आमची तर काय आरती वगैरे गेले, आमची बी सोडीत नाही. एक ध्यानात बायको कुणाची हे असू द्या, तुम्ही तशा आम्ही नीट बसा मामी. असंच आहे महाराज, तुमचं काय माझं काय सगळ्याच सारखं. बायको आपल्यावर प्रेम दादा करत नाही. जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला घरात किंमत आहे. ज्या दिवशी खिशात पैसा नसेल तुम्हाला कोणी विचारणार. के बाजी सब पैसे के बाजी सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के बाजी भाई रे सब पैसे के बाजी भाई रे
पैसा कमवायचा पण जोडणीया धन उत्तम व्यवहार आहे. चांगल्या पद्धतीचा व्यवहार करायचा, धन कमवायचं. लोकांची मुंड्या मुरगळून जर पैसा कमवला तर अवलादी बिघडलेल्या निघते त्या. विठाला किती बी चांगल्या शाळेत घाला, हो इसका दाखवल्याशिवाय राहत नाही. हो एक ध्यानाने त्याच्याकरता धन कमवायचं, पैशाशिवाय काहीच चालत नाही आता. हो आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे. हो महाराज कुठल्या गाडीने आला याच्यावर महाराजाची किंमत ठरवली जाते. हो त्याचा अभ्यास किती याच्यावरून नाही ठरवली जात. त्याची गाडी बघितली वावा एक नंबर महाराज, अशी तर आहे महाराज, अशी दुनिया. म्हणून पैसा कमवा पण चांगल्या पद्धतीने कमवा. आणि महाराज हे माईक पदार्थ कायम स्वरूपी दुःख देणार आहे. एरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. नाही खऱ्या अर्थानं ना हे आधी सुख देणारे ना नंतर सुख देणारे. कोण? धन दारा पुत्र जन हे सगळे जे आहेत का हे सुख देणारे नाही, हे कायम दुःख देणारे. म्हणून याच्या जास्त नादी लागू नका. हो मग कुणाच्या नादी लागायचं? अविनाश करी आपुलिया आईसे आणि लावी मनापिसे गोविंदाची. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, भजन करायचं. का तर तो अविनाशी स्वरूपाचा आहे आणि त्याचं जर भजन केलं, त्याचं जर चिंतन केलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला संसारात सुख मिळेल. पिस लावून घ्यायचं, पिस बस बसता बसता देवाचं नाव, बस दुसरं डोक्यात आलंच नाही पाहिजे. लोक म्हणली पाहिजे वेड झालं वेड असं म्हणलं पाहिजे. आता आपल्या इकडे काय म्हणतात माहिती का? येड झाले पण ती कुणाच्या नादाने झाले, कुणासाठी येड झाले? प्रेमासाठी. एक ध्यानात घ्या, पुढे गेला रील काढी चल बघा. खऱ्या अर्थाने एक लक्षात ठेवा, मुलींना माझे हात जोडून विनंती, मुलींनो लक्षात घ्या, हे कीर्तनातनं सांगायची वेळ आली. मुलींना हात जोडून विनंती आहे, थोड्याशा लाईक वाढवण्यासाठी कपाळावरचा गंध पुसू नका. थोड्याशा लाईक वाढवण्यासाठी कपाळावरचा गंध पुसू नका. थोडेसे फॉलोअर्स वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने अंगावरची ओढणी काढू नका. आणि थोडेसे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपले ड्रेस छोटे करू नका. का तर जेवढं समुद्रात पाणी नाही का त्याच्यापेक्षा जास्त रक्त माझ्या धर्मवीर संभाजी राजांना तुमची आबरू वाचवण्याकरता घालवलेले. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं जरा विचार करा, खरा विचार करा. हा विचार केला पाहिजे. मग आमच्यानं लाईक केलं केलं की मग रोज दुसरीच रील लगी उद्या. हो मी तर म्हणतो पोरींना कामा व्यतिरिक्त पोरांना बी पोरींना बी मोबाईल दिलाच नाही पाहिजे. त्यावर तुमचं मत काय? सगळं महाराज कळतंय हो, पण गृहमंत्र्याच्या हातात आहे सगळं. आता आमचं काय राहिलं? 50% वर झाले. हो आता तिकडे बोलायचंच नाही. आपल्याला काय आपलं नुसतं नाही बैल सकरान आणतो दूध दूध घालून जाते दूध घालून येते असलं काम झाले. एक लक्षात घ्या, मुलींना हात जोडून विनंती, लक्षात ठेवा. हो आणि कोणाच्याही प्रेमाला भूलू नका. ऐका काय तुम्हाला एवढं मोठं प्रेम होतं बघा. ऐका 1 वर्ष 2 वर्ष प्रेम होतं दादा तुम्हाला आणि तुम्ही त्या पोराच्या मागे निघून जाता. माझी एक हात जोडून विनंती बघा, मुलींनी लक्षात घ्या, मुलांनी लक्षात घ्या. आपले आई वडील आपल्याला 25 वर्ष सांभाळतात. किती वर्ष? 25 वर्ष आपल्यावर प्रेम करतात. त्यांचं प्रेम आपल्याला दिसत नाही, पण ती शेंबड पोरग 2 दिवसांनी पोरगी येते आणि महाराज खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांच्यावर प्रेम करावं वाटतं आणि पळून जावं वाटतं. शोकांती काय ना महाराज धर्माची. तुम्ही आता ही बोलायची सोय नाही, वेळ होऊन गेलाय, परत कधीतरी आल्या. हो मी एकदा सगळं सांगणार नाही. ऐका खऱ्या अर्थानं हे जपलं पाहिजे दादा. हो सगळ्यात जास्त प्रेम आपल्या आई वडिलावर दुसऱ्यावर करण्याची गरज नाही. पैसा महाराज तुम्हाला एक खरं सांगू का, पुरींना नाही माझी विनंती. पुरींनाच का सांगायचं, तर ह्यांनाच सगळा घोळ घालून ठेवला. एक लक्षात घ्या, चांगला मुलगा तुमच्यावर प्रेम कधीच करू शकत नाही. यावर तुमचं मत काय? खैरी बांधली पोरं, केस अशी वर, बगलाने अशी, बुट एकाची, चपल्या एकाच्या, कपडे एकाची, पॅन्ट एकाचं, बनील एकाचं. असल्या पोरांना असला धंदा कराय वेळ, चांगल्या पोराला असला वेळ नाही. तुमच्या माग पळा, तुम्हाला मेसेज करा, फोन करा, ते इज्जतीला भेटते आपल्या बापाला.
आपलं पैसे कमवते मस्तपैकी, शेती करते महाराज, औषध मारते रानात, त्याला असला वेळ नाही. आणि ही खैरी बाईनी पोर आहेत का, यांना ही वेळ आहे मोबाईल घ्यायचा. वा 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 छान. हिला मिनिटाला मेसेज आला की ही तू बेडवरच उड्या हाणते, बेडच मोडला एकदा तर महाराज, उड्या हाणू हाणू घरात घर लावून असतात ना महाराज. पोर काय आपल्या देखत थोडी बोलतात. हो, एक ध्यानात घ्या, खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलाची आबरू जाईल असं वागलं नाही पाहिजे. आपल्या बापाची मान समाजात खाली जाईल असं वागलं नाही पाहिजे. येते का लक्षात? हो. आणि आपल्या माई बापाने सुद्धा आपल्या लेकरावर ध्यान ठेवणं गरजेचं आहे. खरंच ध्यान ठेवणं गरजेचं आहे. हो हो. माई पोरगी निघून गेल्यावर म्हणते मला थोडा अंदाज होता, तू काय कांदा उपटाय जात रोज. खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. माझा राग येईल तुम्हाला, येऊ द्या आला तर, मी तुमचा आहे, मी तुम्हाला बोललो पाहिजे, बाहेरचा येऊन बोलणार नाही. हो. आणि पुन्हा आपल्या चांगल्या पोराला पोरग माळकरी तुम्ही पोरगी द्या, एक नंबर होईल. रान कमी, बंगला पाहिजे, 50 एकर डाळिंब पाहिजे, आणि आपल्याला पाय ठेवाय जागा नाही. समजणं वालो को इशारा करा. मोठ्याच्या घरी मुलगी दिल्यानं आपल्याला इज्जत भेटणार नाही, हे लक्षात घ्या. मोठ्याच्या घरी मुलगी जर दिली तर तुम्हाला पायरीवर बसून पाणी चहा प्यावा लागेल, हे लक्षात घ्या. आणि आपल्या लेवलनं दिली तर तेवढा आदर राहतो ना. आता आईला तर लय पुरीचा कळवळ, आई मावशी. महाराज तुम्हाला कसं माहित, मी थोडीच पिपळा खालचा मुंजा आहे, माझं झालंय, मला माहिती आहे ना. एक लक्षात घ्या, हात जोडून विनंती, तुम्ही नोकरीला पोरगा आहे पुण्यात आहे म्हणून पुरी देऊ नका. त्याचं संस्कार बघून मुलगी, तिच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय. आणि जर संपत्ती बघून मुलगी द्याल ना तर वाटोळच झाल्याशिवाय राहणार, हे लक्षात घ्या. हो. काय लावायचंय, मनाला पिसं लावायचं. मग आता असं पिसं लावून चालणार नाही. ज्याला ज्याला हात आहे त्यांनी वरती घ्या, ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनीच घ्या, बाकीच्यांनी आपदू नका. 12 वाजलेत गुरु. हो, घेतले का हात वर? हा, राहू द्या असेच, मी तोवर चहा घेऊन येतो. आनंद वाटला. हो, कायम माणूस सोबत असतात. आणि हार घालायचं म्हणजे एवढं सोपं नाही. पहिल्यांदा हार घातला 4 वर्षात, कायम माझं हितच पाहतात अण्णा बरं का. मुलगी देताना पण अण्णांनी हित पाहिजे, मलाच दिली. हो, सांगितलं. आणि आज जावयाला हार घातला, एवढं सोपं नाही. हो, खऱ्या अर्थानं हो, मुलगी देताना पोरगा एक नंबर, कसं का असं माळके चांगले मस्त देऊन टाक, कल्याण झालं ना. मी आता मग सांगितलं ती काय वाईट होतं, खोटं होतं. माळकऱ्याला पोरगी दिल्यावर चांगलंच होत असते, फक्त आता ती बघून दिली पाहिजे व्यवस्थित. ऐका, आवाज वाढवा. खऱ्या अर्थानं बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही, वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. ज्या वेळेस एखादा ऍक्सिडेंट मध्ये आपला हात निकामी होतो ना, त्यावेळेस हाताची किंमत कळते दादा. एखादा पाय निकामी होतो ना, त्यावेळेस पायाची किंमत कळते. पण माई बाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. गरीब असू द्या, गरीब असू, वसरीला बसून असू, आपलं हित पाहतात, आपलं हित पाहतात नाही. काही मुलं बाप गेल्यानंतर हातावरती नाव मानतात बापाचं, पाठीवरती नाव मानतात.
एक लक्षात घ्या, माई बाप गेल्यानंतर हातावरती आणि पाठीवरती नाव घेण्यापेक्षा बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची सेवा करा, तोपर्यंत बापाची सेवा करा. हो. का तर जेवढी सगळी जगामध्ये तीर्थ आहेत त्या, तेवढी तीर्थ फिरून आल्यानंतर जेवढं पुण्य भेटतं तेवढं पुण्य माई बापाच्या पायाची सेवा केल्यानंतर पुण्य भेटतं दादा. तेवढं पुण्य माई बापाच्या पायाची सेवा केल्यावर मिळतं. हो, माझ्या पदरचं नाही, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. सकळ तीर्थाची आधुरे जे का माता पितरे तया शिवेशी कीर शरीरे लोन कीचे. माई बापाची सेवा केली पाहिजे, पाय दाबून दिले पाहिजे, परमार्थ केला पाहिजे निश्चित, पण माई बापाची सेवा केली पाहिजे. नाही केली माई बापाची सेवा देव पावणार नाही दादा. होता देव नाही पावणार. एक लक्षात घ्या, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत सर्व काही भेटतं दादा, सर्व काही भेटतं. बाप रडताना तुम्हाला कधीच दिसला नाही, शंका येते मनामध्ये, बाप आपला किती निष्ठुर काळजाचा, बाप आपल्या करता कधीच रडला नाही. आई 10 वेळा तुम्हाला रडताना दिसली असेल, आई 10 वेळा रडताना दिसली असेल, पण बापाच्या डोळ्यामधून एकदाही पाणी आलं नाही दादा. त्याचं कारण एक आहे, जर आपल्या डोळ्यात पाणी आलं तर आपल्या कुटुंबाचं काय होईल, म्हणून बाप समाजात रडत नाही दादा. बाप रडतो, आणि कधी रडतो जर हे पाहायचं असेल ना, आज घरी गेल्यानंतर पहा, 11 वाजता जायचं बापाच्या खोलीमध्ये, आणि बाप ज्या ठिकाणी झोपलाही नाही त्या ठिकाणी जा, आणि फक्त बापाची उशी पहा. अख्खी तुम्हाला ओली झालेली दिसेल दादा, ओली झालेली दिसेल. बाप रडतो, 4 भिंतीच्या आत बाप त्या उशीमध्ये डोकं घालून रडतो दादा, उशीमध्ये डोकं घालून रडतो, पण बाप नाही कळला. बाप 4 वेळेस रडतो. ऐका, पहिल्यांदा बाप रडतो ज्या वेळेस आपल्या मुलीचं लग्न जमतं त्यावेळेस एकदा बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीला सासरी पाठवताना बाप रडतो. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या वेळेस आपली मुलगी तरुण वयामध्ये विधवा होते का त्यावेळेस एकदा बाप रडतो. चौथ्या वेळेस बाप रडतो ते म्हणजे ज्या वेळेस आपला मुलगा आपली चप्पल घालायला लागला त्यावेळेस हरिरावीची जर भाषा केली ना दादा, हो बाप आपल्या करता रडतो. काही लोक म्हणतील महाराज बापानं आमच्या करता काय केलं, काय केलं बापानं आपल्या करता. ऐका, ज्याला हा प्रश्न येतो ना बापानं आपल्या करता काय केलंय, त्याला माझी विनंती, आज तू घरी जा दादा, घरी जा, तुझ्या माईचं कपाट कुठे बघ, तुझ्या बापाचं कपाट कुठे बघ, तुझ्या बायकोचं कपाट कुठे बघ. एक पहा, तुझ्या बायकोचं कपाट पहिल्यांदा पहा, त्या कपाटामध्ये मला 50 साड्या आपल्या बायकोच्या दिसतील दादा, 50 साड्या त्या कपाटामध्ये आपल्या बायकोच्या दिसतील. माईचं कपाट पहा, त्या माईच्या कपाटामध्ये तुम्हाला 4-5 साड्या दिसतील दादा, त्या माईच्या कपाटामध्ये 4-5 साड्या दिसतील. एकदा बापाचं कपाट उघडून पहा, बापाचं कपाट जर पाहिलं ना बापाच्या कपाटामध्ये तुम्हाला ड्रेसच दिसणार नाही दादा. का तर तो बाप आयुष्यभर आपल्या संसार करता झटलाय दादा. कायम आपलं हित त्या बापानं आपलं पाहिलेलं, कायम आपलं हित पाहिलेलं. हो, काही साधी पायला ठेस लागू दे बापानं लगेच दवाखान्यात नको. आणि आपल्या मुलांना आपला बाप आजारी पडल्यानंतर उरावरती येतं बापाला दवाखान्यात न्यायचं, जीवावरती येतं बापाला दवाखान्यात न्यायचं. माझी एक हात जोडून विनंती आहे, तुम्ही कितीही भजन करा, तुम्ही कितीही वाऱ्या करा, काही उपयोग नाही जर माई बापाची सेवा करत नसाल. एक लक्षात घ्या, माई बापाची सेवा करा. आणि जर माई बापाची सेवा करून जर संसारात दुःख आलं तर मी तुमचं म्हणत बी ऐकेल, पण माई बापाची सेवा केली पाहिजे. कारण हे सांगायला आता कीर्तनात महाराज माई बापाची सेवा हो केली पाहिजे. माई बापाची सेवा, गळ्यात माळ घाला, माई बापाची सेवा करा.
काही लोक तासन तास देव चोळत बसतात, माई बापाला चहा पिलं का म्हणून विचारत नाही. एक लक्षात घ्या, एक वेळ देवाची पूजा कमी करा, तेवढा वेळ माई बापाला द्या. कधी गावातून आलात ना, माई बापाला विचारा, आबा जेवण केलं जेवण केलं एवढं जरी विचारलं तर महाराजांना आनंद, जेवल्यासारखं झालं महाराज, जेवल्यासारखं झालं. आणि तुम्हाला माझे हात जोडून विनंती, आज घरी गेल्यावर पहा, आपला मोबाईल बाहेर काढायचा, ऐका, आपला मोबाईल बाहेर काढायचा आणि त्या मोबाईल मध्ये कॉल हिस्ट्री चेक करायची. कॉल हिस्ट्री ऐका, आपल्या मित्राबरोबर बोललेलो कॉल हिस्ट्री तुम्हाला 5-5 तास बघायला मिळेल. आई बरोबर बोललेलो 1 तास तरी बघायला मिळेल. बहिणी बरोबर बोललेलो 2 तास बघायला मिळेल. पण आपल्या बापाची कॉल हिस्ट्री जर मोबाईल नंबर मध्ये काढली ना दादा, 5 सेकंदाच्या वर आपल्याला बोलत नाही दादा. मुलांनी कधी आठवा, हॅलो कुठे आहेस तू, बरा आहेस का, झालं ठेवला. एवढं प्रेम आपलं बापाबरोबर. कधीतरी त्या बापाला विचारत, भावा तुमचं कसं आहे, तुमचं बरं आहे का, तुम्हाला काही कमी आहे विचारलं. मी इथंच सांगतोय असं नाही, मी रोज कीर्तनातून सांगतोय, माई बापाला सांभाळा, हाच परमार्थ. हेच देव आहेत महाराज आपल्याकडे. देवाला सगळीकडे पोहोचता येणार नाही म्हणून घराघरात देव निर्माण केले जातात. म्हणून माई बापाची सेवा करा, दुसरं काहीच करण्याची गरज नाही. एक वेळ एखादं काम कमी करा, माई बापाची सेवा करा. काही लोकांना आई वडील आजारी पडल्यानंतर त्यांनी जर घरात घाण केली तर वाटतं हे म्हातारे नसलेले वाटतं आपल्याला कधी कधी. पण एक लक्षात घ्या, आज घरात जरी घाण केलेली असली तर आपण लहान होतो ना, त्यावेळेस अख्खा बेड, अख्खी गादी आपण ओली करायचो, तरी देखील त्या माईबापानं आपला सांभाळ केला हे पहिल्यांदा आठवा. ती घाण काढलेली आहे. एक वेळ जेवत असताना तुम्ही शी केलेली आहे घरात, तरी बी त्या माईबापाने तुम्हाला सहन केलंय. जर त्यांनी राग केला असता आणि बाहेर ठेवला असतं, पुत्र घेऊन गेला असतं दादा, हे लक्षात घ्या. त्या माईबापानं आपला लहानपणी सांभाळ केलाय ना, आपणही त्यांचा म्हातारपणी सांभाळ केला पाहिजे. माझ्या वाणीमधून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. आणि जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज साठेबाबा यांचं, यात माझं काही नाही. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती, नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश, तुमचे बडबडलो शेष, तुमचे कृपेचे पोचणे, जन्मजन्मी तुका. खऱ्या अर्थाने शेवट जे शिल्लक राहतं ती तुमची कीर्ती शेवट शिल्लक राहत असते. तुका मने एका मरणे ते चरे, उत्तम देव रे कीर्ती मागे, उत्तम देव रे कीर्ती मागे. तुका मने एका मरणे ते चरे, उत्तम देव रे कीर्ती मागे. आय राती माई के दुखाची
नाही आदि आदि अवसानी रति माई के दुख दे जन दे नाही आदि आदि अवसानी नाही आदि आदि अवसानी ऐका खऱ्या अर्थानं आता संतांचं भजन झाल्यानंतर फुलाचा अभंग होईल. फुलाचा अभंग झाल्यानंतर पुंडलिका वर्धे म्हटल्यानंतर हातातील फुलं फोटोच्या दिशेनं टाकायचे. घरातील जेवढी काही मंडळी आहेत सगळ्यांनी त्यांच्या पत्नी असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, सून असेल, जावई, नातवंडे, सगळे भाऊ सगळ्यांनी इथं फोटो जवळ या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम